आवाज सर्वांना येतोय? आवाज येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये येस टाईप करा आणि आपल्याला पुढे चालू करता येईल. थँक्यू डॉक्टर ऋतुजा शिंदे. मास आयोजित दसरा मेळावा वर्ष 11 यामध्ये आपले सगळ्यांचे सहर्ष स्वागत. आपण दसरा मेळावा गुगलवरून फेसबुकवर लाईव्ह करायचा प्रयत्न केला, परंतु बरेच महाराष्ट्रातील आपले जे वैद्य आहेत मास संघटनेचे टेक्निकल इश्यूज किंवा इंटरनेटचा इश्यू किंवा इलेक्ट्रिकल इश्यू या 2-3 कारणांमुळे आपल्याला ते सेशन थांबवावं लागलं आणि पुढील जास्त वेळ वाया जाऊ नये म्हणून डायरेक्टली फेसबुकवरून लाईव्ह यायचा मी प्रयत्न करतोय. तर आतापर्यंत जो आपला कार्यक्रम झाला मास दसरा मेळावा, त्यामधील उपस्थित सर्व मास संघटनेचे केंद्रीय पदाधिकारी, संघटने सचिव डॉक्टर सुजित दोंदळे, ट्रेजरर डॉक्टर हितेंद्र बधाने, संघटक डॉक्टर नितीन पाटील सर, संयोजक डॉक्टर अभिजित होटकर, डॉक्टर गणेश पजई आणि डॉक्टर सीमा गर्जे मॅम, आणि महासंघटनेतील सर्व जिल्ह्यांचे पदाधिकारी, सर्व जिल्ह्याचे संघटक, अध्यक्ष, सचिव, समन्वयक आणि महासंघटनेतील सर्व पदाधिकारी, सर्व सदस्य आणि आयुर्वेदातील सर्व विद्यार्थी, डॉक्टर्स, प्रोफेसर्स, प्रॅक्टिशनर्स, मेडिकल ऑफिसर्स या सर्वांना महासंघटनेच्या वतीने मी आज आपल्या सर्वांना दसऱ्याच्या खूप शुभेच्छा देतो. अंधकारमय जीवन संपून प्रकाशाचे नवीन दोष आणि ज्योत पेटवण्यासाठी आणि वाईट प्रवृत्तींना संपवण्यासाठी आणि देशावरील हे कोविडचे संकट संपून पहिल्यासारखं जे काही गोष्टी आहेत त्या नॉर्मल व्हाव्यात, एकंदरीत देशाची चांगली प्रगती व्हावी अशा चांगल्या मनोकामना सोबत घेऊन आपण ह्या वर्षाचा दसरा साजरा करूयात. आणि हा दसरा साजरा करत असताना विचारांची देवाणघेवाण व्हावी, वाईट गोष्टींचं सीमोल्लंघन व्हावं, आयुर्वेदातील प्रश्न सोडण्यासाठी वैद्य एकत्र यावेत आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी एक विचार घेण्याची जागा म्हणून दसरा मेळावा आपण महासंघटनेतर्फे दरवर्षी आयोजित करत असतो. अगदी संघटनेच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत दसरा मेळाव्याचं आयोजन हे संघटनेच्या स्थानिक स्तरावर होत होतं. मागील वर्षी कोविड-19चा प्रादुर्भाव असल्यामुळे त्या वर्षी आणि ह्या वर्षी ऑनलाईन स्वरूपात आपण ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत. तर दसरा मेळाव्याच्या पुन्हा एकदा आपल्याला शुभेच्छा देतो आणि एकंदरीत मासची भूमिका काय आहे, मास काय काम करते, मासचे ध्येय उद्दिष्ट काय आहेत आणि या सगळ्या संदर्भात आपल्यासमोर विचार मांडण्यासाठी इथे मी उपस्थित आहे. तर बरेच आपले डॉक्टर्स गुगल सेशन, फेसबुक लाईव्ह इंटरप्ट झाल्यामुळे थोडेसे त्यामध्ये डिस्कंटिन्यू झाली. मी सगळ्यांना विनंती करेन आपण फेसबुक लाईव्ह सेशनमध्ये सर्वांनी सहभागी व्हा. सर्व मास डॉक्टरांना मी विनंती करतो की हे फेसबुक लाईव्ह सेशन आपण आपल्या फेसबुक वॉलवर शेअर करा. व्हॉट्सॲपच्या माध्यमातून सर्व जे काही आपले ग्रुप्स आहेत या सर्वत्र ह्या सेशनची जी लिंक आहे ती कॉपी करून सर्वत्र फॉरवर्ड करा, जेणेकरून जास्तीत जास्त आपल्या डॉक्टरांना, आपल्या सदस्यांना, आपल्या विद्यार्थ्यांना ह्या सेशनमध्ये सहभागी होता येईल, त्यांच्यापर्यंत आपल्या मास संघटनेचे विचार पोहोचवण्यास एक संधी भेटेल. तर लाईव्ह सेशनमध्ये जे काही लोक सहभागी आहेत आणि हा व्हिडिओ नंतर जे डॉक्टर्स पाहणार आहेत, मी सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या आपल्या विचारमंथनाच्या ह्या सेशनला सुरुवात करतो. तर मास म्हणजे काय ते एक्झॅक्टली महाराष्ट्र असोसिएशन ऑफ आयुर्वेद स्टुडंट्स अँड डॉक्टर्स ही एक तरुण डॉक्टरांची संघटना गेले 10 ते 11 वर्ष महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर विविध क्षेत्रातून कार्यरत आहे. त्यामध्ये वैद्यकीय शिक्षण, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, रोजगार, वनस्पती संवर्धन, कला, क्रीडा, उद्योग, सहकार आणि आयुर्वेद डॉक्टर्स आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न यासाठी सातत्याने कार्यरत आहे. संघटनेचा मूळ भाग असा आहे की आयुर्वेद सार्वभौमत्व प्रस्थापित करणं. तर आयुर्वेद सार्वभौमत्व एक्झॅक्टली काय आहे आणि ते कशासाठी आहे, तर आपण सगळे प्रॅक्टिस करत आहात, आपण सगळे आयुर्वेदाचे विद्यार्थी आहात. आपल्याला माहिती आहे की
आपल्या शास्त्रामध्ये काही प्रश्न आहेत, काही समस्या आहेत, जेणेकरून बरेच वर्ष त्या कितपत पडलेल्या आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टींना मागे सारत आपल्या वैद्यांना, आपल्या डॉक्टरांना आरोग्य क्षेत्राच्या सर्वोच्च स्थानापर्यंत नेऊन पोहोचवणं हे आपलं मुख्य ध्येय आहे. मग ते प्रशासन असेल, मग तो आरोग्य विभाग, चिकित्सा विभाग असतील किंवा इतर विभाग असतील, तर प्रशासनामध्ये उच्च पदापर्यंत पोहोचवणं आणि राज्याची चिकित्सा प्रणाली किंवा देशाची चिकित्सा प्रणाली, आयुर्वेद चिकित्सा प्रणाली ही मुख्य चिकित्सा प्रणाली असावी असा त्यासाठी प्रयास करणं हे सगळ्यात मोठं ध्येय या संस्थेचं आहे. त्यासाठी अनेकविध उपक्रम राबवत आपण कार्यरत असतो आणि गेले 10 वर्ष हा विविध माध्यमातून आपल्या ऍक्टिव्हिटी सर्वत्र सुरू असतात. तर ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीमधून पुढे जाण्याकरताचा हा प्रवास आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, वैद्यांचे प्रश्न असतील, तर यांना कुठेतरी एक व्यासपीठ भेटावं, त्यांचे प्रश्न सुटावेत, तर त्यांना काही अडचणी येऊ नयेत, मग त्या प्रॅक्टिसमधल्या समस्या असतील, या सगळ्या बाबींसाठी सातत्याने संघटना सक्रिय असते. तर संघटनेच्या ध्येयांपैकी सर्वात पहिला उद्दिष्ट तर आयुर्वेद सार्वभौमत्व मी सांगितलं. दुसरं आहे आयुर्वेद संघटन. आयुर्वेद संघटन म्हणजे एक्झॅक्टली महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये ज्या प्रस्थापित आयुर्वेद संघटना आहेत यांना सोबत घेऊन, मैत्रीपूर्ण भावनेनं सोबत घेऊन आयुर्वेदाचं संघटन पूर्ण विश्वामध्ये स्थापन व्हावं याकरता एक महत्त्वाची भूमिका घेऊन संघटना कार्यरत आहे. त्याचा उद्देश हा केवळ एका व्यक्ती किंवा गटापुरता नसून संपूर्ण आयुर्वेद क्षेत्रासाठी तो निगडित आहे. आयुर्वेदसाठी जे काही काम करता येईल त्यासाठी त्या गोष्टी आहेत. तर महाराष्ट्र असोसिएशन ऑफ आयुर्वेद स्टुडंट्स अँड डॉक्टर्स हे स्थानिक पातळीवर नाव झालं आणि मास सार्वम आयुर्वेद हे आपण जेव्हा जगासाठी नेतृत्व करतो तेव्हा हे नाव घेऊन आपण कार्यरत आहोत. सगळ्यात दुसरं महत्त्वाचं उद्दिष्ट म्हणजे वनस्पती संवर्धन. आज आपण पाहत आहात की सर्वत्र आयुर्वेद औषधांची मागणी प्रमाणाच्या बाहेर वाढत आहे. तितक्या प्रमाणात औषध निर्मिती होण्याकरता रॉ मटेरियल उपलब्ध असणं गरजेचं आहे आणि हे तेव्हाच होऊ शकतं की ज्या वनस्पती आहे त्या संवर्धन चांगल्या प्रकारे होईल. म्हणून वनस्पती संवर्धन हा संस्थेच्या ध्येय उद्दिष्टांपैकी एक महत्त्वाचा विषय आहे, जे त्यावरती संस्था विविध उपक्रम राबवत असते. शेतकऱ्यांना त्यासाठी मार्गदर्शन करणं, जे उत्पादक आहेत त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवणं, त्या वितरकांची ती माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, शेती उत्पादकापासून ते वितरकापर्यंत, वितरकापासून उत्पादकापर्यंत ही जी साखळी असते, ही साखळी प्रस्थापित करण्यासाठी सुद्धा महासंघटना एक महत्त्वाचा दिवा म्हणून काम करत आहे आणि भविष्यामध्ये पण जास्त प्रमाणात करेल. मग ते शासकीय संस्था असतील, खाजगी संस्था असतील, यासाठी एक माध्यम म्हणून त्यांना एकत्र करण्याचं काम, जेणेकरून वनस्पतींची वाढ, त्याचे संगोपन हे चांगल्या प्रमाणे होईल आणि चांगल्या प्रकारचे उत्तम दर्जाचे औषध निर्मिती आयुर्वेदामध्ये होईल, हे यातलं मुख्य उद्दिष्ट आहे. वैद्यकीय शिक्षण हे संघटनेतील उद्दिष्टांपैकी महत्त्वाचा विषय म्हणजे काय आहे की जे आपल्या प्रस्थापित शिक्षण चिकित्सा प्रणाली आहे यामध्ये काही कमकुवत दुवे असतात, कधी अडचणी असतात, या दूर करण्याकरता शैक्षणिक संस्था, शैक्षणिक विद्यालये, महाविद्यालये, विद्यापीठ यांच्याशी एक दुवा म्हणून काम करणं. जो अद्ययावत अभ्यासक्रम उपक्रम येईल तो विद्यार्थ्यांसाठी चांगला असणं. त्यामध्ये नेहमी संघटनेची जी भूमिका अशी राहील की आधुनिक चिकित्सा आणि आयुर्वेद या दोन्ही चिकित्सा प्रणाली येणाऱ्या पिढीला शिकता यावेत, याकरता संघटना नेहमी यासाठी अग्रेसर असते. त्यासाठी विविध सेमिनार्स, विविध CMEs, विविध वर्कशॉप्स यांचा वेळोवेळी आयोजन करून त्यासाठी जी अपडेट माहिती असेल ती प्रॅक्टिशनरपर्यंत पोहोचवणं ह्या कार्यक्रमाचं उद्दिष्ट असतं. संशोधन हा संघटनेतील एक महत्त्वाचा ध्येयामध्ये एक भाग आहे. जे संशोधन करणारे वैज्ञानिक आहेत, प्रॅक्टिशनर्स आहेत, यांच्या संशोधनाला एक चांगलं व्यासपीठ मिळवून द्यावं. ते व्यासपीठ त्या माध्यमातून ते संशोधन जगापर्यंत पोहोचावं आणि त्याला सगळ्यांची मान्यता भेटावी, यासाठी कार्यरत असणाऱ्या डॉक्टरांची एक टीम यामध्ये काम करते. ती संशोधन युनिटमध्ये काम करते. हे संशोधन ध्येयामधलं एक आहे. सहकार आणि उद्योग यामध्ये जे वैद्य आहेत, जे वैद्य उत्पादन क्षेत्रामध्ये काम करत आहेत, औषध निर्मितीमध्ये काम करत आहेत, पंचकर्म साहित्य निर्मितीमध्ये काम करत आहेत, अशा सगळ्या वैद्यांचा एक समूह मिळवून त्या समूहाचा व्यवसाय कसा वाढेल, त्यांच्या व्यवसायाला गती कशी भेटेल आणि त्यातून नवनवीन चिकित्सा प्रणालीच्या ज्या उद्योग संस्था आहेत त्या तयार होऊन त्याच्यातून समाजाची सेवा कशी घडेल यासाठी संघटना नेहमी कार्यरत असते. तर सहकार उद्योग हे तितकंच महत्त्वाचं संघटनेचं ध्येय आहे. मेडिको लिगल सेल हा एक संघटनेतील महत्त्वाचा भाग आहे. मेडिको लिगल सेल म्हणजे वैद्यकीय चिकित्सा व्यवसाय करत असताना अनेक समस्या उद्भवतात आणि त्या मेडिको लिगल समस्या सॉल्व्ह करण्याकरता एक आपली कोर टीम असावी जी त्या वैद्यांना मदत करेल. अशा समस्या उद्भवूच नाहीत यासाठी गायडन्स करणं, त्यासाठी ट्रेनिंग वर्कशॉप घेणं, वेळोवेळी उद्भवलेल्या समस्यांसाठी वैद्यांना सगळी मदत करणं ह्या या टीमचं काम असेल आणि ती टीम त्या प्रकारे गेले 10 वर्षात त्यांनी करत आहे आणि यापुढेही करत राहील. विद्यार्थी समिती, PG स्कॉलर समिती, टीचर समिती अशा अनेकविध समिती वेगळ्या क्षेत्रात काम करत आहेत
या त्या क्षेत्राला दिशा देण्याचं काम करत असतात. तर ह्या सगळ्या गोष्टीतून कार्य चालू असतं. त्याचबरोबर सामाजिक समिती, आता सामाजिक समिती सामाजिक कार्य, समाजामध्ये लुप्त होत असलेला सेवाभाव पुन्हा जागृत करून त्यांना त्यांच्या सामाजिक मूल्य जागृती करण्याकरता जे समाजातील दुर्बल आणि उपेक्षित घटक आहेत यांच्यापर्यंत आरोग्य व्यवस्था कशी पोहोचेल, त्यांना आरोग्य व्यवस्थेतील गोष्टी कशा भेटतील यासाठी प्रयत्न करणं, त्या लोकांचे जे काही शस्त्रक्रिया असतील त्यासाठी मदत उभं करणं, समाजामध्ये देशामध्ये ज्या ज्या वेळी नैसर्गिक आपत्ती उभा राहते अशा आपत्तीच्या वेळेस सामाजिक संस्था आहेत, शैक्षणिक संस्था आहेत, राजकीय संस्था आहे यांच्याबरोबर मिळून आरोग्य आणि इतर क्षेत्रामध्ये मदत करण्याचं काम होतं. औषधी पुरवठा असेल, वैद्यकीय चिकित्सा शिबिरं असतील किंवा त्याचं आयोजन असेल यासाठी संघटना नेहमी कार्यरत असते आणि यापुढेही कार्यरत नेहमीच राहते. सांस्कृतिक कार्यक्रम, आता संघटनेतील ध्येय उद्दिष्ट साध्य करण्याकरता आयुर्वेदाच्या लोकांचं एकत्रीकरण करण्याकरता ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्यातील एक महत्वाचा भाग म्हणजे सर्व सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन. त्यामध्ये महाराष्ट्र दिनचा साजरा करणं असेल, धन्वंतरी जयंती असेल किंवा आजचा दसरा मेळावा झाला किंवा गुरुपौर्णिमा आहे, तर अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करून डॉक्टरांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये जे सांस्कृतिक गुण आहेत त्या गुणांना एक चांगलं स्थान भेटावं, चांगलं एक व्यासपीठ भेटावं, त्यातून त्यांच्या गुणांचा विकास होईल, त्यांना त्यांचे गुण चांगल्याप्रमाणे परफॉर्म करता येतील यासाठीच एक हक्काचं व्यासपीठ म्हणजेच हक्काचं स्टेज म्हणजेच मास आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम. यामध्ये न वयाची अट आहे न वयाची मर्यादा आहे. विद्यार्थी, वैद्य, त्या लेवलचे जिल्ह्याच्या समितीवरती कार्यक्रम असतात किंवा राज्यस्तरीय कार्यक्रम, या दोन्हीमध्ये सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन संघटनेद्वारे होत असतं. तर अशा प्रकारे जे काही 10 ते 12 उद्दिष्ट आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वैद्य आणि विद्यार्थी यांच्या न्यायिक हक्कासाठी, यांच्या प्रश्नांसाठी चालू असलेला संघर्ष, चालू असलेला लढा, या सगळ्या माध्यमातून संघटना कार्यरत आहे आणि तितकंच महत्त्वाचे विषय आहेत. तर आता दसरा मेळाव्याच्या निमित्ताने मी महासंघटनेच्या वतीने डॉक्टर रामदास गर्जे, महासंघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि महासंघटनेतील इतर सर्व पदाधिकारी यांच्या वतीने आपल्याला काही गोष्टी सांगू इच्छितो की यापुढे आता आफ्टर कोविड काय काम करायचं आहे. तर आफ्टर कोविड अनेक समस्या आणि आव्हानं आपल्या सगळ्यांसमोर आहेत. मागच्या वर्षी पहिली वेव आली, मग दुसरी वेव, आता तिसरी वेवचं संकट आहे किंवा नाही प्रश्नचिन्ह आहे. वॅक्सिनेशन चाललंय, यामध्ये बरेच डॉक्टरांना या गोष्टीमध्ये सामोरं जावं लागलं. अनेक अडचणींना, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक संस्था बंद होत्या, विद्यार्थी प्रॅक्टिकल नॉलेजशिवाय पासआउट झाले, अनेक प्रश्न आहेत. तर ह्या सगळ्या प्रश्नांसाठी संघटनेने जे काही उपक्रम हाती घेतले त्यातला पहिला उपक्रम असा असेल की प्रॅक्टिशनरसाठी जे वैद्य महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राबाहेर प्रॅक्टिस करत आहेत त्या सगळ्या प्रॅक्टिशनरला मी सांगू इच्छितो की आपण घाबरू नका. महासंघटने शिष्टमंडळ, महासंघटना आपल्याबरोबर आहे. संघटनेने काही प्लॅन्स, काही नियोजनं केले आहेत. त्या नियोजनामध्ये जर आपण सहभाग घेतला तर नक्कीच यातून आपल्याला फायदा भेटेल आणि आपल्या व्यवसायाला गती आणि चालना भेटण्याकरता नक्की मदत भेटेल. तर प्रॅक्टिशनरसाठी संघटना नक्की काय करण्यास इच्छुक आहे, तर बेसिकली त्याचं नियोजन पहिलं असं असेल की औषधी निर्मिती आणि औषधी वितरण यामध्ये अधिक व्यावसायिक गोष्टी अशा आहेत की ज्या एकत्रित येऊन काम केल्याने त्याचा फायदा हा सगळ्यांना होऊ शकतो. त्यासाठी संघटना अग्रेसर आहे. त्यासाठी जिल्हा लेवलला जिल्हाधिकारी आहेत, हे आपल्याला विविध आणि विस्तृतपणे गायडन्स करतील. त्यामध्ये लोकांना रिलीफ भेटेल. इन्स्ट्रुमेंट्स, लागणाऱ्या वस्तू क्लिनिकमध्ये ज्या सर्जिकल आहेत, पॅरासर्जिकल आहेत, डिस्पोजेबल्स आहेत, यासाठी एक नियोजन आणि त्याचा एक आराखडा आपण संघटनेने तयार केला आहे. त्यातून आपण अनेकविध डॉक्टरांना त्यातून बेनिफिट्स, त्याच्या रेट्समध्ये बेनिफिट भेटण्याकरता मदत करणार आहोत. तिसरी गोष्ट पेशंट रेफरल सिस्टीम. यामध्ये असं असेल की अनेकविध वैद्यांकडे रुग्ण बऱ्याच महाराष्ट्राच्या विविध भागातून येत असतात, तर ते त्यांच्याकडे कन्सल्टिंग करतात, परंतु पंचकर्म ट्रीटमेंट किंवा सर्जिकल प्रोसिजर्स, पॅरासर्जिकल प्रोसिजर्स, सारसूत्र या चिकित्सेसाठी त्यांना फॉलोअप करणं किंवा तेवढ्या लांब येणं शक्य नसतं. तर अशा सगळ्या गोष्टींसाठी संघटनेने एक सॉफ्टवेअर तयार करण्याच्या मार्गावर आहे. त्या अंतर्गत महासंघटनेच्या डॉक्टरांनी जर रुग्ण बघितला त्याचा फॉलोअप आणि त्याचं पंचकर्म किंवा त्याच्या प्रोसिजर, शस्त्रक्रिया डोळ्याच्या असतील, कानाच्या असतील, ENTच्या असतील किंवा जनरल सर्जरी असतील, शालाक्य शल्यमधल्या किंवा स्त्रीरोगामधल्या प्रोसिजर असतील, ह्या सगळ्या प्रोसिजर ते वैद्य सॉफ्टवेअरद्वारे चांगल्या प्रकारे करू शकतील, जेणेकरून त्यांना त्यांचा रुग्ण इतर ठिकाणी जाऊन त्याचा रुग्ण तुटणार नाही किंवा त्याला व्यावसायिक अपयशाला सामोरं जावं लागणार नाही. यासाठी संघटना कटिबद्ध आहे. तर तुम्हाला यासाठी आपल्या संघटनेचे जे जिल्ह्याचे अधिकारी आहेत हे सगळे चांगल्या प्रकारे गाईड करतील. तर प्रॅक्टिशनसाठी या 4 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. याचबरोबर
प्रॅक्टिससाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की पंचकर्म चिकित्सेचे दर, पंचकर्म चिकित्सेमधील अडचणी. तर तो मोठा मुद्दा काय असतो की पंचकर्म थेरपिस्टची अनुपलब्धता, परत ऑन कॉल थेरपिस्टच्या समस्या, त्यानंतर चिकित्सेचे दर जसे बार्बर असोसिएशनचे दर आहेत, रिक्षावाले असोसिएशनचे दर आहेत. तर मग आपल्या लोकांचे दर निश्चित का नसावेत, एक स्टँडर्ड ऑपरेटिव्ह प्रोसिजर का नसाव्यात, याच्यावर महासंघटित शिष्टमंडळ कार्य करत आहे. एक 3 महिन्यामध्ये त्याचा रिपोर्ट चांगल्या प्रकारे सादर होईल आणि आय थिंक जानेवारी 2022 पासून प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे जे काही प्रश्न आहेत त्यामधील पंचकर्मच्या SOPs, क्षारसूत्रच्या SOPs, या सगळ्या SOPs डिक्लेअर होतील आणि मासच्या अधिकृत वेबसाईटवरती ह्या प्रसिद्ध होतील. त्याचा फायदा सर्वांनाच होईल, प्रॅक्टिशनरला होईलच, त्यातून समाजाचा फायदा होईल की रुग्णाला समजा त्यांनी एक्स पेशंट डॉक्टरांकडे ट्रीटमेंट घेतली, मग दुसऱ्या डॉक्टरांकडे गेला, त्याला त्यात तफावत जाणवायला नको, त्याचा आयुर्वेदावरला विश्वास हा कायमस्वरूपी मेंटेन राहिला पाहिजे. याकरता ह्या गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. ऑफकोर्स डॉक्टरांसाठी गेले 10 वर्ष आपण कार्यरत आहोत, त्यामध्ये कंटिन्यू मेडिकल एज्युकेशनचं आपण काम नेहमी चालू ठेवतो. त्यामध्ये कंटिन्यू आयुर्वेदा एज्युकेशन्स, CME, सेमिनार, वर्कशॉप्स, कार्यशाळा, हे आता पहिल्यासारखं आपण ऑनलाईन तर ठीक आहे, परंतु प्रत्यक्ष फील्डवर चालू करण्याचं प्रत्येक जिल्ह्याच्याच केंद्रावरती एक CME महिन्याची चालू होईल किंवा यासाठी आपण कार्यरत आहोत आणि ते लवकरच होईल. त्यासाठी आपल्या सगळ्यांच्या सक्रिय सहभागाची आवश्यकता आहे. आता राहिला प्रश्न विद्यार्थ्यांचा. तर बऱ्याच विद्यार्थ्यांचे मेल आले, बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन आले, व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्यांनी कळवलं की सर आम्हाला प्रॅक्टिकल्स शिकायला भेटत नाहीयेत, आमचे क्लिनिक हॉस्पिटल्स कोविड सेंटरसाठी कन्वर्ट केले होते, आमच्या हॉस्पिटल्स रिकामे केले गेले होते, आम्ही सुट्टीवर होतो, आमचे कॉलेजेस सगळे ऑनलाईन चालले होते गुगल मीटद्वारे किंवा इतर माध्यमातून. तर मी या सगळ्या विद्यार्थ्यांना सांगतो, काळजी करू नका. आपण जर 4th इयर आहात किंवा इंटर्नशिपला आहात तर या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी मास गुरुकुल ही योजना काही प्रमाणात चालू होती काही वैद्यांच्या क्लिनिकमध्ये आयुर्वेद मास संघटनेच्या. आता ती पूर्ण महाराष्ट्रभर चालू करण्याचं आम्ही नियोजन करत आहोत. तर त्याची एक प्रोसिजर आम्ही चालू करू. त्या अंतर्गत तुम्ही ज्या जिल्ह्यात राहता किंवा ज्या जिल्ह्यात शिक्षण घेता त्या जिल्ह्यामध्ये कोण वैद्य आहेत मासचे, मास गुरुकुल म्हणून तुम्हाला शिकवण्यासाठी इच्छुक आहेत किंवा ते त्या ठिकाणी आम्ही अपॉइंट केले आहेत, अशा गुरूंसाठी आम्ही एक SOPs तयार करणार आहोत आणि एक करिक्युलम सिलेबस देणार. तो त्या संपूर्ण डॉक्टरांसाठी कॉमन असेल. म्हणजे मास गडचिरोलीमध्ये विद्यार्थी असेल किंवा नागपूरमध्ये असेल किंवा मुंबईला असेल तर सगळ्या ठिकाणीच्या विद्यार्थ्यांना समप्रमाणात शिक्षण द्यायचं काम, समप्रमाणात एज्युकेशन द्यायचं काम मासद्वारे होईल. आणि ऑफकोर्स ही सगळी चिकित्सा प्रणाली आणि हे सगळे शिक्षण विद्यार्थ्यांकरता विनामूल्य असेल. त्याकरता मास विद्यार्थ्यांना कोणतंही शुल्क आकारणार नाही. हे जे उपस्थित आहेत त्यांनी नोंद करून घ्यावी की ही खूप मोठी गोष्ट आहे. आज महाराष्ट्रामध्ये गल्लोगल्लीमध्ये विविध कोर्सेसचं धुमाकूळ चालू आहे. मी त्यांना कोणाला विरोधात बोलत नाहीये, परंतु हा उपक्रम त्या उपेक्षित विद्यार्थ्यांकरता आहे ज्यांना त्यातून बेनिफिट भेटावा. गुरुकुल म्हणजे त्या गुरुकुळे राहून त्याला शिक्षण घ्यायचंय. मग तो मुलगा जर 2nd इयरला असेल, 2nd इयरपासून इंटर्नशिप पूर्ण होईपर्यंत, बाहेर पडेपर्यंत तो विद्यार्थी त्या गुरुकडे त्याचं कॉलेज आणि शिक्षण हे दोन्ही गोष्टी पॅरलल चालतील. मग औषधीकरण असेल, रुग्ण तपासणी असेल, रुग्णचिकित्सा क्रम असतील, पंचकर्म, निदान या सगळ्या विषयामध्ये तो विद्यार्थी पारंगत होईल आणि उद्याचा एक चांगला वैद्य बनेल. यासाठी मास गुरुकुल संकल्पना आम्ही सुरू करत आहोत. त्यासाठी आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी त्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावं. काही फॉर्मॅलिटीज असतील, गुगल फॉर्मद्वारे तुम्हाला नोंदणीकरण करायचं असेल, वेबसाईटवरती माहिती भेटेल आणि त्याद्वारे ह्या सगळ्या गोष्टी पुढे चालू होतील. आता मुद्दा आहे सगळ्यात महत्त्वाचा वैद्यकीय अधिकारी. आता मी या गोष्टीसाठी आवर्जून मागच्या लाईव्हमध्येही बोललो होतो आणि त्यासाठी महाराष्ट्रातील 1700 पेक्षा अधिक BMS डॉक्टर्स आज मास संघटनेशी कनेक्टेड आहेत. सगळे व्हॉट्सअपच्या माध्यमातून, प्रत्यक्ष फोन कॉलद्वारे त्यांचे फोन येत असतात. यामध्ये महासंघटनेने ठाणे महापालिका, नवी मुंबई महापालिका ह्या जवळच्या सगळ्या महापालिकामध्ये जितके काही डॉक्टर्स काम करत आहेत त्यासाठी प्रतिनिधित्व करणं, त्यांच्या प्रश्नांसाठी, त्यांच्या उद्भवलेल्या समस्यांसाठी वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. प्रशासनाशी संवाद साधून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी खूप वेळा प्रयत्न केला आहे आणि त्यामध्ये 70 ते 80% यश संघटनेला भेटलं आहे आणि त्यामुळे बऱ्याच गोष्टी चांगल्या घडत आहेत. तर मी यासाठी एक पाऊल पुढे टाकून सांगत आहे की 2017 पासून संघटना या विषयावर कार्यरत आहे आणि संघटनेची मासची ही पहिल्यापासूनची अधिकृत भूमिका आहे की सार्वजनिक आरोग्य क्षेत्रामध्ये आयुर्वेद विभाग असावा
आयुर्वेद विभाग असावा, आयुर्वेदाची आंतररुग्ण सेवा असावी, आयुर्वेदाची बाह्य रुग्ण सेवा असावी, ही मागणी घेऊन 2017 पासून जेव्हा देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यांना भेटून आपण संघटनेने निवेदन दिलं होतं. राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक, राज्याचे आरोग्यमंत्री, राज्याचे इतर महत्वाचे जे काही विभाग आहेत, आयुष संचालक, या सर्वांना हे पत्र देऊन त्या मागणी आपण केल्या होत्या. त्याचे उत्तर आपल्याला आले होते. आरटीआयच्या अंतर्गत आपण त्याच्या पत्रावर काय कारवाई झाली याच्यावर पण आपण पाठपुरावा केला होता. आता ह्या सगळ्या गोष्टींसाठी मी आपल्या सगळ्यांना आवाहन करत आहे की पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटमध्ये आयुर्वेद सुरू करणं ही काळाची गरज आहे. आयुर्वेद सार्वभौम सिद्ध करायचं असेल तर सिस्टीममध्ये आयुर्वेद येणं गरजेचं आहे. आणि तो आपला कोणी BMS झालेला पोरगा कुठेतरी DYSP किंवा थातुरमातुर पोस्टवर काम करून असं होणार नाहीये. तर चिकित्सा क्षेत्रामध्ये आपण असलो पाहिजे आणि आपण चिकित्सा क्षेत्रामध्ये आलो, गव्हर्नमेंटच्या हेल्थ सिस्टीम प्लॅनमध्ये आपण आलो पाहिजेत. उद्या भविष्यामध्ये सुवर्णपाषाण हा नॅशनल हेल्थ मिशनमध्ये आला पाहिजे, शतावरी कल्प हा सुद्धा नॅशनल हेल्थ मिशनमध्ये आला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्या राज्याच्या आरोग्याच्या योजनेमध्ये येतील, देशाच्या आरोग्याच्या योजनेमध्ये येतील, तेव्हा आणि तेव्हाच आयुर्वेदाला सार्वभौमत्व सिद्ध होईल. आणि हे सिद्ध करायचं असेल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टींसाठी सक्रिय व्हावं लागेल आणि ते सक्रिय होण्यासाठीच मी तुम्हाला आज ह्या गोष्टी सांगत आहे. तर सार्वजनिक आरोग्य विभागात आणण्यासाठी जी सिस्टीम आहे ती करण्याकरता महासंघटना साधारणपणे डिसेंबर पासून या गोष्टी करत आहे आणि ह्या करण्याकरता आपल्या सगळ्या सक्रिय सहभागाची गरज आहे. पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट सुरू झाल्यानंतर तिथे स्थायी स्वरूपी आयुर्वेद मेडिकल ऑफिसर यांची नेमणूक होणं, मग ते जर BMS असतील तर ते यांचा एक दर्जा वेगळा असेल आणि जे यांनी काय चिकित्सेमध्ये MD केलंय, ज्यांनी शालाक्यमध्ये MS केलंय, शल्यमध्ये MS केलंय, अशा तज्ज्ञ डॉक्टरांना का घेऊ नये पदावर, त्यांना ऑपरेट करण्याची संधी का भेटू नये, त्यांना तिथे चिकित्सा करण्याची संधी का भेटू नये. तर हे उच्च शिकलेले जे काही आपले डॉक्टर्स आहेत यांनी त्यांच्या कम वयाच्या माणसाच्या हाताखाली का काम करावं आणि कमी पगारावर का काम करावं, हा माझा किंवा संघटनेचा आक्षेप आहे. तर ह्या सगळ्यांसाठी संघटना रान पेटवणार आहे, संघटनेसाठी आंदोलन करणार आहे, संघटनेसाठी सगळ्या गोष्टी पुढच्या काही काळामध्ये घेणार आहे आणि त्या सगळ्यांसाठी आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची गरज आहे. हा कोणत्या एका गटाचा किंवा एका व्यक्तीचा प्रश्न नसून आयुर्वेदातील सगळ्या लोकांचा हा सार्वजनिक प्रश्न आहे. आणि मला असं वाटतं की हे सगळे विषय खूप महत्वाचे आहेत. एक उद्या तरुण डॉक्टर बाहेर पडतो आपला BMS, त्याला बाहेर पडल्या व्यवसाय चालू करणं कठीण असतं. त्याला जर शासकीय नोकरीमध्ये स्थान भेटलं तर त्याला त्याचा खूप फायदा होईल. आणि सगळ्यांनाच काय चिकित्सालय सुरू करून पंचकर्मचे व्यवसाय प्रॅक्टिस करणं शक्य नाहीये. त्यामुळे शासकीय नोकरी असणं, शासकीय यंत्रणेमध्ये असणं, तो आयुर्वेद कॉलेजमध्ये शिक्षक असण्यापेक्षा तो जर आयुर्वेद हॉस्पिटलमध्ये जर चिकित्सक असेल तर हे किती मोठं संधीचं काम असेल. जर हे केरळसारख्या एका छोट्या राज्यामध्ये 10 पेक्षा अधिक जर हॉस्पिटल असेल आयुर्वेदाचे शासकीय, तर महाराष्ट्रासारख्या एवढ्या मोठ्या प्रगत पुरोगामी राज्यामध्ये केवळ 4 मेडिकल कॉलेज, 5वं मेडिकल कॉलेज आणि 4 हॉस्पिटल का असावेत, 70 आयुर्वेदिक कॉलेज उभं करण्यापेक्षा 70 आयुर्वेदिक हॉस्पिटल का उभे नाहीयेत गव्हर्नमेंटचे. तर हे सगळे बेसिक प्रश्न आहेत. या सगळ्या प्रश्नांसाठी आपल्या सगळ्या सहकार्यांची गरज आहे, सगळ्यांच्या सक्रिय सहभागाची गरज आहे. तर जास्त वेळ न घेता क्लिनिकचा टाइम होत आहे आणि रुग्ण आहेत पुढे आणि सणही आहे, आपल्याकडेही वेळ आहे. तर मी आपल्या सगळ्या डॉक्टरांना, विद्यार्थ्यांना विनंती करू इच्छितो, जाहीर आवाहन करू इच्छितो की आज दसऱ्याचा क्षण आहे, आज विजयादशमी आहे, आज एक पवित्र दिवस आहे. तर ह्या दिवशी आपण एक प्रण घेऊयात की आयुर्वेद सार्वभौमत्व सिद्ध करण्यासाठी आम्ही सगळेजण कटिबद्ध आहोत आणि त्यासाठी जे काही परिश्रम करण्याची, संघर्ष करण्याची, तयार करण्याची गरज आहे ती आम्ही पूर्णपणे त्यामध्ये उभे राहून सक्रियपणे भाग घेऊ, सक्रियपणे काम करू. बघा मित्रांनो, प्रत्येकाला वाटतं मला हे भेटावं, मला ते भेटावं. ह्या सगळ्या गोष्टी भेटणं, इच्छा, अपेक्षा सार्वजनिक किंवा वैयक्तिक या सगळ्यांसाठी किंवा मनात धरून किंवा इच्छा व्यक्त करून होत नसतात. त्यासाठी संघर्ष करावा लागतो आणि काठावर बसून पानाची खोली मोजता येत नाही. त्यामुळे कोणत्याही संघटना असतील, नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन आहे, आयुर्वेद व्यासपीठ आहे, BMS ग्रॅज्युएट असोसिएशन आहे, महाराष्ट्र आयुर्वेद संमेलन आहे किंवा इतर संघटना आहेत, तर मला तुम्हाला कळकळीची विनंती एकच आहे की ह्या सगळ्या संघटना तुमचे प्रश्न कधी सोडवेल जर तुम्ही त्या संघटनेचा भाग व्हाल. तर तुम्ही स्वतः सक्रिय व्हा. तुमच्यावर येणारे प्रश्न, तुमच्या उद्भवणाऱ्या समस्या ह्या कोणती संघटना कॉन्ट्रॅक्टर म्हणून कधी सोडू शकत नाही. तुम्ही चळवळीचा भाग झाला पाहिजे, तुम्ही चळवळीमध्ये यायला पाहिजे. चळवळीत आलात, एकत्र आलात तरच ह्या सगळ्या गोष्टी शक्य होऊ शकतात. अन्यथा मला वाटतं असं व्हावं, मला वाटतं तसं व्हावं आणि तिथं माझा प्रश्न सुटला नाही, इथं माझा प्रश्न सुटला नाही, ह्या वल्गना करण्यात काही अर्थ नाहीये. म्हणजे आपण कोणत्या गोष्टी न करता केवळ संघटनेकडून अपेक्षा करणं हे मला चुकीचं वाटतं. आपण सगळ्यांनी
कोणत्या संघटनेमध्ये सामील व्हा, म्हणजे ज्या तुम्हाला जवळच्या वाटतात त्या संघटनेत सामील होऊन एक सामाजिक कार्यामध्ये आपण बांधिलकी करा. धन्वंतरी भागमधून आपल्या 12 महिन्याच्या उत्पन्नातील काही अंशी उत्पन्नाचा फायदा हा आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांकरती, आयुर्वेदाच्या सामाजिक बांधिलकीकरती, समाजासाठी, आयुर्वेदाच्या बांधवांसाठी जर खर्च करू शकाल तर खूप फायद्याचं होईल. या सगळ्या माध्यमातून आयुर्वेद सार्वमत सिद्ध करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण, सामाजिक संशोधन या कार्यक्रमामध्ये अधिक गती घेण्यासाठी आयुर्वेदाचे डिपार्टमेंट्स, पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट सुरू व्हावेत. वैद्यकीय अधिकारी आयुर्वेदाचे निर्माण व्हावेत, त्यांना उच्च पदावर नेमलं जावं. राज्याचा संचालक आयुर्वेदाचं वेगळं डिपार्टमेंट असावं. जिल्हा आरोग्य अधिकारी आयुर्वेदाचा असावा. हे सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत. हे जर मोठ्या पदावर जर आपले लोक गेले, सिस्टीममध्ये आपले लोक असतील तर आपण म्हणू खऱ्या अर्थानं आयुर्वेदाचं सार्वमत सिद्ध झालं किंवा ते होईल. याच पलीकडे जे प्रॅक्टिस करणारे वैद्य आहेत, यासाठी मी सांगेल की आपल्यामध्ये आयुर्वेदाच्या स्पेशालिटी का निर्माण होऊ नयेत, ह्या स्पेशालिटीज निर्माण होण्यासाठी नक्की काय करावं लागेल. एखादा कोर्स काढून होणार आहेत का? नाही. सिंपल आहे. ज्या माणसाने ज्या क्षेत्रामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे, PhD केली आहे, ह्या लोकांनी त्या क्षेत्रामध्ये त्यांच्या व्याधीमध्ये स्पेशालिटी निर्माण करणं गरजेचं आहे, तर ते होतील. तर सिंपल आहे. एक आजार काही वैद्यांनी घेतला, त्यावर संशोधन केलं, त्याला प्रसिद्धी भेटली आणि त्यातून रुग्ण बरे झाले. ती सिस्टीम प्रणाली इतरांनी फॉलो केली. त्याच प्रकारे मॉडर्नचे डॉक्टर्स करतात, तसं आपणही करू शकतो. त्या सगळ्यांसाठी आवश्यकता एकच आहे, एकत्र येण्याची. तर मी तुम्हा सर्वांना नम्रपणे सांगेन, अतिशय प्रामाणिकपणे सांगेल की ह्या सगळ्या गोष्टींसाठी, आपल्या आयुर्वेदातील प्रश्न समस्या सोडण्यासाठी, सार्वमत सिद्ध करण्यासाठी, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक ह्या सगळ्या बाबीतून आपल्याला पुढे जाण्यासाठी, पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटमध्ये आयुर्वेद सुरू होण्यासाठी, मेडिकल ऑफिसरच्या पोस्ट भरण्यासाठी, ह्या सगळ्या गोष्टींसाठी महासंघटना गेले 10 वर्ष कार्यरत आहे. आपण या संघटनेचा भाग व्हा. आपल्याकडे जे कौशल्य आहे ते कौशल्य आपण यामध्ये समर्पित करू शकतात. आपण जर चांगल्या प्रकारे चिकित्सक असाल तर आपल्या चिकित्सकाचा फायदा मासमधील सामाजिक उपक्रमांसाठी, संशोधनासाठी होईल. त्याचा नक्कीच फायदा इतर डॉक्टरांना होईल. आपण चांगले शिक्षक असाल तर गुरुकुलमध्ये आपण शिकवू शकतात. आपण चांगले लेखक असाल तर मासच्या जर्नलमध्ये आपण लिहू शकता. त्याचा फायदा पूर्ण भारतातील वैद्यांना होईल. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण सहभागी होऊ शकता. की जरुरी नाही की प्रत्येक जण येऊन संघटनेमध्ये फक्त एक संघटक किंवा एक कार्यकर्ता म्हणून काम करेल. तर संघटना म्हणजे राजकारण नाहीये. संघटना म्हणजे किंवा इतर पॉलिटिक्स किंवा जातीय राजकारण नाहीये. संघटना म्हणजे एक विचाराने, एका ध्येयासाठी चालणाऱ्या समविचारी घटकांचा एक भाग, तो म्हणजे संघटना. तर आपलं ध्येय आहे आयुर्वेद. यामध्ये कोणता जाती, कोणता धर्म, कोणता देश इथे महत्वाचा नाहीये, कोणतं राज्य इथे महत्वाचं नाहीये. आपला धर्म, जात, देश फक्त एक, म्हणजे तो म्हणजे आयुर्वेद. आणि आयुर्वेदासाठी आणि आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांसाठी, आयुर्वेदाच्या डॉक्टरांसाठी जे काय चांगलं करायचंय ते आपण या माध्यमातून गेले 12 वर्ष करत आहोत. इथून पुढे अधिक गतिमान करण्याकरता, अधिक त्याला व्यापक स्वरूप आणण्याकरता. उद्या तुम्ही म्हणाल की एका वाक्यात सांगा डॉक्टर की आयुर्वेद सार्वभौम म्हणजे नक्की काय, तर मी एकच सांगेल, उद्या जर BAMS ला, उद्या मेडिकलला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तो आपला विद्यार्थी पहिलं प्राधान्य BAMS ला देईल. इथपर्यंत आपल्याला BAMS ला डेव्हलप करायचंय आणि त्यासाठीचा हा संघर्ष आहे. तर या सगळ्या मोठ्या यज्ञामध्ये, मोठ्या महत्वाकांक्षी योजनांमध्ये आपल्या सगळ्या लोकांची, आपल्या सगळ्या बांधवांची खूप खूप आवश्यकता आहे. आपण सगळ्यांनी, आपण विद्यार्थी असाल, आपण वैद्यकीय अधिकारी असाल, आपण इंटर्नशिपचे विद्यार्थी असाल, आपण पोस्ट ग्रॅज्युएशन करत असाल, प्रॅक्टिशनर असाल, ज्या ठिकाणी आपण आहात त्या ठिकाणाहून या यज्ञामध्ये सामील व्हा. कुठेही जास्त वेळ द्यायची गरज नाहीये. आपलं व्यवसाय, आपलं क्लिनिक, आपल्या सगळ्या गोष्टी सांभाळून आपण संघटनेचं काम करू शकता, संघटनेच्या कामासाठी योगदान देऊ शकता आणि स्वतःचा उत्कर्ष करू शकता. मी तुम्हाला सगळ्यांना अपील करतोय, सगळ्यांना आवाहन करतोय. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व डिटेल्स पोस्ट करेन. तर संघटनेमध्ये सहभागी होऊन सगळ्यांनी सक्रिय सदस्य नोंदणीकरण करा. पुढच्या महिन्यात महासंघटनेचं राज्यस्तरीय अधिवेशन आपण घेत आहोत. त्या अधिवेशनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा. आपल्या सगळ्यांना एक वेगळ्या व्यासपीठावरून, उच्च व्यासपीठावरून सांगण्याची संधी आपण उपलब्ध करत आहोत. आणि त्यातून एक वैद्यांचं एकत्रीकरण करून, विद्यार्थी एकत्रीकरण करून, स्टुडंट काउन्सिल्स तयार करून, त्या लेवलला आपण त्या समित्या निर्माण करून त्यांचं कार्य सुरू करत आहोत. आणि ह्या सगळ्या कार्यातून जे आपले ध्येय आहेत यांचं नियोजन करत, ते ध्येय त्या वर्षासाठी आपला प्लॅन तयार होत आहे आणि त्या नियोजनानुसार संघटना कार्यरत होणार आहे. आणि ह्या सगळ्या कार्यांना गतिमान देण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या सक्रिय सहभागाची, सक्रिय उपस्थितीची आणि
आपल्या नेतृत्वाचे. मी आपल्याला दुसरं परत एक महत्त्वाचं सांगेन की संघटना चालून फक्त आपल्याला काही डॉक्टर्स नाही तयार करायचे, तर आपल्याला एक उद्योजक तयार करायचे आहेत. आजचा तरुण उद्याचा उद्योजक हे आपली एक त्यामध्ये संकल्पना आहे. त्यामुळे एव्हरी प्रॅक्टिशनर इज बिकम अन प्रोफेशनल बिझनेसमॅन, या सगळ्या गोष्टी आहेत. आयुर्वेदावरती अर्थकारण करणारे बरेच लोक आहेत आणि हे सगळे लोक नॉन आयुर्वेदाचे आहेत किंवा त्यांचा आयुर्वेदाशी काही संबंध नाहीये. तर हे सगळे असताना ज्या माणसाने BMS केलंय तो त्या उद्योगाचा उद्योगपती का होऊ शकत नाही, हा आपला मोठा प्रश्न आहे. आणि ह्या प्रश्नासाठी आपण कार्यरत आहोत. हे करण्यासाठी सुद्धा संघटना कटिबद्ध आहे. तर मी एका वाक्यात सांगेन, विश्वास आणि पारदर्शकतेच्या भक्कम पायावर उभी असलेली चळवळ म्हणजे मास. आणि मासमध्ये तुम्ही जरूर सहभागी व्हा. मासमध्येच नाही, आयुर्वेदाच्या कोणत्याही संघटनेत तुम्ही सहभागी व्हा आणि आपले योगदान द्या. धन्वंतरी आपल्याला नेहमीच आशीर्वाद देतील. केवळ प्रॅक्टिस करून रुग्ण बरा करणं किंवा अध्ययन करून अभ्यास करणं म्हणजे आयुर्वेदाचं काम नाहीये. तर तुम्ही हे करत असताना आयुर्वेदाच्या बांधवांसाठी, आयुर्वेदासाठी जे काही तुम्ही काम कराल, गेले तुम्ही प्रश्न तुम्हाला पडला असेल की लघुत्रयी झाले, बहत्रयी झाले लघुत्रयी, त्यानंतर कोणते नवीन आचार्य झाले का, नवीन ग्रंथनिर्मिती झाले का, तर यस, आपण ते करूयात. इथून पुढच्या काळामध्ये नवीन नवीन ग्रंथ, नवीन संशोधन करण्यासाठी आपण एकत्र येऊयात. केवळ काही भागापुरतं आपल्याला मर्यादित न राहता आयुर्वेदाच्या सगळ्या क्षेत्रात आपल्याला काम करायचं आहे. ते चिकित्सा असेल, प्रशासन असेल, सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल, राजकीय असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला अग्रेसर व्हायचंय. आणि या सगळ्यांसाठी आपण आहोत. आपण आज दसऱ्याच्या दिवशी प्रण करूयात की कमीत कमी वेळामध्ये, कमीत कमी वर्षामध्ये हे सगळे ध्येय आपले पूर्ण होतील आणि एक चांगले दिवस आपल्या डॉक्टरांसाठी येतील, आपल्या शास्त्रासाठी येतील. आणि त्यासाठी आपण सगळे कटिबद्ध आहोत. एवढं बोलून आजचं दसरा मेळाव्यानिमित्त जे विचार आपण मंथन सुरू केलं होतं आपल्या गुगल मीटिंगच्या माध्यमातून वाया फेसबुक लाईव्ह, त्यामध्ये डॉक्टर कुशल केळशीकर, डॉक्टर दुर्गा दत्त व्यास, डॉक्टर नितीन पाटील, सुजित सर, डॉक्टर प्रमोद वनवे, डॉक्टर मौला अली मोगल, बरेच आपले सहकारी त्यामध्ये सहभागी होते. डॉक्टर राहुल साळुंके रत्नागिरीहून होते. तांत्रिक अडचणीमुळे आपल्याला ते पुढे पूर्ण करता नाही आलं. त्यामुळे घाईघाईमध्ये किंवा नियोजनाच्या याच्यामध्ये आपण डिरेक्टली फेसबुक लाईव्हवरून ह्या गोष्टी सुरू केल्या. आणि ह्या फेसबुक लाईव्हमध्ये ज्या ज्या वैद्यांनी उपस्थित दाखवली आणि भविष्यामध्ये जे वैद्य हे श्रवण करणार आहेत, पाहणार आहेत, त्या सगळ्यांचे मी मनापासून धन्यवाद देतो. आणि आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा विजयादशमीच्या आणि दसऱ्याच्या खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय मास.